मनोज जरांगे पाटील बोलतात, थेट जाऊया. लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता? काय संस्कृती आहे तुम्हाला? गप्पा ठोकायला लोक बसतं तिथं. काय संस्कृती? धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का? गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर, 100% मी म्हणलं म्हणून कागदच खाणार आहे आता. भाज्या फिज्याच्या लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं, त्याचा प्रश्नच नाही विचारायचा, मला महत्वच नाही द्यायचं त्याला. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार नव्हते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे, त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार, पण पुन्हा तुम्ही 27 दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. ते दोन्ही कसं समंजस करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल घ्यावा लागणारे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणारे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी, नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलं, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे, 17 हे आत्ता आपण निर्णायक सभा घेतली. निर्णायक घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे, निर्णायकच झाली, निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाही आहे. ही दिलेला वेळ, तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता, ही वेळ नाही आहे. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलनं मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसनी बसतील, कशाने बसतील, तिथं जातील. पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल, कारण ती काय जवळ नाहीये. आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचंय असा तो विषय नाहीये. तिथं जायचंय, जिंकून यायचंय. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरी सुद्धा आहेत. इकडं कापसं जवळ आलेत वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे. जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारची प्रशासनाची अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईकर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आत्तापर्यंत गोरगरिबांनी इकडं कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं आहे. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलंय. इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय, म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना. कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले,
तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी, परंतु तेच लेकरं आज सुशिक्षित बेकार बनायले तुमचेच, ते तुमच्याकडे यायलेत. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहे. होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी, तुम्ही या, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगवताय, रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय, अन्नधान्य या देशाला पुरवताय, आणि तुमचेच लेकरं फाशी यायला लागलेत, आत्महत्या करायला लागले. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे. आम्ही सोबत आहेत तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू, थोडाफार त्रास सहन करू शहरात. तुम्ही या, आमची आम्ही तयार आहे तुमचं. तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे, या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला, ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण आमच्या घरानं नाही करणार, कारण आमच्या भावना ते समजून घेईल, ते आमच्या वेदना समजून घेतील. ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील, आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील. यापेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाही. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार, असं होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील. चलो, धन्यवाद. मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले आहेत. ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांचे निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही, अशा पद्धतीचे ते निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता, वगैरे त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, तुमचं काय? नाही, मी नाही बघितले समजा ते, आणि वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि सर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात ज्याचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही, आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी 60 सालातल्या त्याच्यामध्ये अटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का, ते छप्पर आहे, तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, बैलगाडी आहे का, शेळ्या आहेत का, कोंबड्या आहेत का, खुराडे आहेत का, असे 60 सालातले अशा स्वरूपाचे ते आहेत. तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास संख्येचे, तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागल्या. असं असेल तर बदलायला पाहिजेत. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत तीच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती, तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार. म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो, परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठा कुणबी एक, याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका. यासाठी मी म्हणत असतो ते लफडं नको तिकडचं.